नमस्कार. आज शिकणार आहोत आपण 3 ते 3 डॉटच्या 4 सुंदर सुंदर तुळशीसमोर व देवारासमोर काढण्यासाठी अतिशय सोप्या आणि सुंदर आकर्षक कलरफुल रांगोळ्या. तर पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. अशा पद्धतीने रेषा ओढून घ्यायच्या आहे आणि चारही बाजूला आपल्याला कळ्या काढून घ्यायच्या आहेत. बघा किती सुंदर आपल्या रांगोळ्या होणार आहे, म्हणून शेवटपर्यंत आपल्याला व्हिडिओमध्ये राहायचं आहे. दोघी बाजूला अशा कळ्या काढून वरती पानाचा आकार अशा पद्धतीने आपल्याला डिझाईन काढत जायची. बघू शकता खूपच सोप्या पद्धतीची मी रांगोळ्या आणल्या 4. पूर्ण व्हिडिओमध्ये आपल्याला राहायचं आहे, कारण ज्यांना अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणत असते. पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा. अतिशय आकर्षक करणाऱ्या रांगोळ्या आहेत. हलका हलका आपण कलर भरून घेणार आहोत. तुमचा आवडता कलर तुम्ही भरू शकता. चारी बाजूला आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे. 4 सिंपल अशा छोट्या छोट्या आपल्या रांगोळ्या होणार आहेत. चारी बाजूला सेम आपल्याला त्याच पद्धतीने भरून घ्यायचं आहे. इथंही आपल्याला एक डॉट आणि पंच करून घ्यायचं आहे, म्हणजे एका बोटाने दाबून घ्यायचं आहे. डॉट म्हणजे गोल आकार येतो. इथंही आपल्याला हलक्या हलक्या रेषा चारी बाजूला मारून घ्यायच्या आहेत. अशा ओढून घ्यायच्या आहेत रेषा. बघू शकता अतिशय सोपी आणि सुंदर मी रांगोळी आणली आहे. छोटे छोटे आपल्याला डॉट टाकून घ्यायचे आहेत. बघा चुटकीने. यूजफुल व्हिडिओ असतात, व्हिडिओ पूर्ण बघत जा. इथं आपल्याला 3 रेषा आणि लांबसर रेस आणि डॉट, एक मोठी छोटी छोटी आणि लांबसर आणि छोटा डॉट, अशा पद्धतीने चारही बाजूला आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत. बघा इथं शुभ स्वस्तिक असं काढून घ्यायचं आहे आपल्याला, अतिशय छोटं आणि सुंदर आकर्षक. तिथंही मध्ये लाल डॉट नाही तर हळदी कुंकुमही तुम्ही टाकू शकता. आता आपल्याला दुसरी आकर्षक आणि सुंदर अशी रांगोळी शिकायची. बघा 3 ते 3 डॉटची, कोणालाही येईल एवढी सोपी रांगोळी आहे. त्याच पद्धतीने आपल्याला अशा क्रॉस रेषा चारी बाजूने मारून घ्यायच्या आहेत. मी सरळ इथं डॉट ठेवून मी पंच करून घेणार आहे. इथं एक रेष, इथं एक रेष, मध्ये एक रेष आणि ह्या बाजूला एक रेष, अशा पद्धतीने चारही बाजूला आपल्याला सेम त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे. बघा इथून बघा क्रॉसमध्ये घ्यायचं आपल्याला त्रिकोण आकार. वरून तिरकस असा आकार घेऊन आपल्याला फ्लावर तयार करायचे. बघा 4 पाकळींचं, चारही बाजूला सेम त्या पद्धतीने. आपल्याला हलका हलका मी गुलाबी कलर असा भरून घेते. बघा फक्त आपल्याला हाफमध्येच कलर भरायचा आहे. व्यवस्थित आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे. कलर कॉम्बिनेशन किंवा मी विरुद्ध कलरही दाखवते तुम्हाला कसा भरायचा. यूजफुल व्हिडिओ असतात आणि इंस्टाग्राम फेसबुकवर बी माझी ID आहे, नक्की ट्राय करा. इथं एक एक विरुद्ध कलरचा डॉट आपल्याला टाकून एका बोटाने दाबून घ्यायचं आहे, म्हणजे गोलाकार येतो. इथं आपल्याला छोटे छोटे डॉट टाकायचे आहेत. बघा जी खाली जागा आहे वरती, तिथं आपल्याला भरून काढायचे छोटे छोटे डॉट टाकून. तुम्हीही नक्की ट्राय करा, कारण मी खूपच सोप्या सिंपल रांगोळ्या आणत असते. कारण ज्यांना अगदी रांगोळ्या येत नसतील त्यांच्यासाठीच माझे खास व्हिडिओ असतात, म्हणून तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघत जा. यूजफुल व्हिडिओ असतात माझे. हे बघा 3 रेषा लांबसर आणि एक डॉट, 3 रेषा लांबसर आणि डॉट, छोट्या छोट्या आपल्याला रेषा मारून अतिशय सुंदर आणि आकर्षक आपली छोटीशी रांगोळी तयार होते. बघू शकता मध्ये शुभ स्वस्तिक असं सुंदर असं आपलं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. बघा खूपच शुभ रांगोळ्या नक्की ट्राय करा. देवाऱ्यासमोर किंवा तुळशीच्या
तुळशीच्या समोरही काढू शकता, शुभ दिवशीही तुम्ही काढू शकता या रांगोळ्या. अतिशय सोप्या. आणि हळदी कुंकुमही टाकू शकता. मी कलर टाकला आहे. तुमच्या पद्धतीने तुम्ही हळद आणि कुंकू टाकू शकता. हे बघा, तिसरी आपली रांगोळी 3 ते 3 डॉटची. आपल्याला फक्त 3 ते 3 डॉट पाडून त्याच पद्धतीने क्रॉसमध्ये आपल्याला चौकोन आखून घ्यायचं आहे बघा. आणि इथून आपल्याला मोठा पानाचा आकार, इथूनही आपल्याला पानाचा आकार, चारही बाजूला आपल्याला पानाचा आकार काढून घ्यायचा आहे बघा. आपल्याला काय करायचं, इथं डिझाईन काढत जायची बघा बाहेर. अशा पद्धतीने मी थोडी क्रॉस करत डिझाईन काढते बघा. आपल्याला चारही बाजूला सेम त्या पद्धतीने डिझाईन काढून घ्यायची आधी. हलकं झिगझॅग असं करत जायचं आहे बघा. इथं थोडं गोल गोल करून घ्यायचं आहे 2-3 वेळा. एक आपल्याला कलरचा डॉट टाकून एका बोटाने दाबून घ्यायचं आहे, म्हणजे गोल आकार येतो. इथं ही 2-2 लांबसर रेषा. इथं आपल्याला हलका मध्ये कलर जायचं आहे बघा. जसं आपण झिगझॅग करून ती डिझाईन काढली त्याच पद्धतीने आपल्याला कलर भरायचा आहे बघा. खूपच सोपी पद्धत आहे. दिसायला कठीण वाटते, पण सोप्या रांगोळ्या नक्की ट्राय करा. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कशा वाटल्या रांगोळ्या आणि शिकवण्याची पद्धत. इथंही हलका आपण थोडा कलर भरून घेणार आहोत. इथंही आपण एक मोठी, छोटी आणि छोटी 4 रेषा आणि थोडा मोठा डॉट टाकून घेणार आहोत बघा. किती सुंदर अशी आपली रांगोळी दिसते, आकर्षक बघू शकता तुम्ही. थोडा लांबसर आपल्याला डॉट करून घ्यायचा आहे. मध्ये आपल्याला शुभ स्वस्तिक असं काढून घ्यायचं आहे बघा. सुंदर असं आणि छोटंसं शुभ स्वस्तिक. ह्या रांगोळ्या काढल्यावर आपल्याला घरात सुख, शांती, समाधान प्राप्त होते. नक्की तुम्ही देवारासमोर, तुळशीसमोर काढा छोटा आपल्याला आजूबाजूला डॉट. आता आपली चौथी आणि लास्टची रांगोळी खूपच सुंदर आणि आकर्षक शिकणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने 3 ते 3 डॉट पाडून. हे बघा, 3 ते 3 डॉट. ही आपली चौथी रांगोळी आहे. त्याच पद्धतीने आपल्याला क्रॉसमध्ये रेषा ओढून घ्यायची बघा. फक्त चौकोन डॉटमध्ये आपल्याला रेषा ओढून एक कळी, मोठ्या आकाराची कळी काढायची आपल्याला. आणि त्याला व्यवस्थित करून आपल्याला 2 बाजूला कळ्या, इकडेही 2 कळ्या, अशा पद्धतीने चारही बाजूला आपल्याला व्यवस्थित अशा कळ्या काढून घ्यायच्या आहेत. अगदी मी छोट्या रांगोळ्या आणल्या आहेत, कारण तुम्हाला यायला पाहिजे म्हणून. हे बघा, व्यवस्थित करून आपल्याला हलका कलर भरून घ्यायचा आहे फक्त हाफमध्ये. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, विसरू नका. अशा पद्धतीने एक छोटे हलके आपल्याला डॉट टाकून घ्यायचे आहेत बघा, वेगळ्या कलरचे. मी विरुद्ध कलरही दाखवते, कलर कॉम्बिनेशनही दाखवते, कारण विरुद्ध कलर भरण्याने अधिक सुंदर अशी आपली रांगोळी दिसते.
त्याच्यामध्येही आपल्याला 2 कलर भरायचे आहेत. एक वेगळा असे डॉट टाकून घ्यायचे आपल्याला मध्ये जी जागा खाली असेल त्याच्यामध्ये आपल्याला 2 पद्धतीचे 2 कलर टाकून घ्यायचे आहेत. वेगळे वेगळे कलर, तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता. इथेही आपल्याला एक एक डॉट पाडायचं आहे बघा. काही कारणाने ही रांगोळी अपूर्ण राहिली, सॉरी. ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघत जा, युजफुल व्हिडिओ असतात.